नमस्कार. गणपती जवळ आले. मी उकडीचं मोदक बनवणार आहे. वेगळ्या आकारात बनवणार आहे. ते कसं बनवणार आहे ते पुढे तुम्ही बघा. हे बघा, मोदकासाठी साहित्य. सारण बनवण्यासाठी 1 नारळ किसून घेतला आहे, पाव किलो गूळ आहे, वेलची पावडर आहे आणि हे एक मी बीट घेतलं आहे. ते बीट किसून त्याचा रस काढणार आहे आणि तो रस मी उकड काढणार ना पिठाची, त्याच्यात टाकणार आहे कलरसाठी. पुढं बघा व्हिडिओ तुम्ही. हे बघा, सारण म्हणजे आपण नेहमीसारखंच बनवणार आहे. खोबरं, नारळ, हा गूळ, आहे खाली पकड खाली. चांगलं आपण काढून घेणार आहोत. गूळ खोबरं एकत्र झालं पाहिजे. त्याच्यात वेलची पावडर, थोडा गॅस वाढवला, कमी केला होता. आपल्याला किती वेळ लागेल ह्याला? 5-10 मिनिटात होईल. नेमका किती वेळ आता गुळ वितळेपर्यंत? आणि काही वितळ लागू. आपण हे खोबरं किती घेतलंय? 1 नारळ, अख्खा नारळ. हा, आणि पाव किलो गूळ. पाव किलो गूळ. आपले सारण बनवायचे. हां, वेलची. म्हणजे आपलं सारण हे साधंच आहे, नेहमीसारखंच आहे. त्याच्यात काय दुसरा विशेष वाढवलं नाही, काय टाकलं नाही. तुम्ही सुकामेव्यातले काही पदार्थ टाकू शकता याच्यात. हां, काजू, बदाम, त्याची रीच वाढवण्यासाठी. काय नाही, तर गूळ खोबरं हीच रीच आहे याची, मोदकांची. गूळ खोबरं हाच रीच बनवलेला श्रीमंती आहे. याला आपल्याला आता किती वेळ लागेल? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं लागतात. आलं कडक केलं. मस्तपैकी गूळ चांगला वितळला पाहिजे. नंतर पिठाची उकड काढणार. हे बघा, सारण आपलं गूळ खोबरं एकत्र झालं. हे कळलं. हे बघा, मस्त पैकी. हे बघा, आता उकड काढायसाठी पाणी ठेवलं. 1 वाटी पाणी. त्याला चांगली उकड आली. 1 वाटी पीठ घेतलं मी, जास्त नाही. एक चमचा तूप टाकले. थोडंसं मीठ चिमूटभर. अर्धी वाटी दूध. मध्ये 4 चमचे. 4 चमचे दूध फक्त. छोटे 4 चमचे दूध टाकले फक्त. कशासाठी?
चव आणि पांढरी शुभ्रपणासाठी ना. हां नाही पण आपण हे वेगळे कलरमध्ये बनवतोय ना. कलर टाका, सफेद नाही होणार ते, कलरमध्ये. कलरमध्ये दूध टाकलं थोडं ते चव पण आहे. आता उकळला, आता हे पीठ टाकणार. पीठ कसं टाकायचं, हळूहळू टाकायचं एकदम टाकायचं. हे थोडं थोडं टाकायचं. असं. थोडं असं ठेवायचं झाकून 2-3 मिनिटासाठी. किती वेळ ठेवायचा झाकून? हे 2 मिनटं ठेवायचं, जास्त नाही. आता आपलं झालं उकळ पिठाची. आता काढून घ्यायची आणि थंड झालं की मळून घ्यायची. मळताना मी ते रस टाकणार कलरसाठी. तर बघा गरम आहे ना पीठ, म्हणून असं भांड्याने सारखं करून मळून घ्यायचं. मग हाताने थंड झालं की हाताने मळायचं. गरम आहे ना एकदम. थंड झालं की हाताने मळून घ्यायचं. मग त्याच्या पाळ्या बनवायच्या मोदकासाठी. बस. हे बघा आता बिटाचा रस टाकतो कलरसाठी. जास्त नाही, लागेल तेवढाच टाकणार. जास्त आपल्याला डार्क नाही करायचं ना. नाही, म्हणजे जसं गुलाबाचं फूल असतं तसं दिसलं पाहिजे. तसा कलर आला बस झाला. हां चांगलं असं मळून घ्यायचं. अजून लागणार आहे ना थोडासा. ते चमचे लागणार आहेत तो सांग, किती लागेल तो सांग. 3 चमचे टाकलं बस. आता आता नको तेवढा. तेवढा बस. हां हे काय बस. एवढा कलर बस. हे चांगलं मिक्स केल्यानंतर ते मळ चांगला होईल. हां मळून झालं ना भरपूर. आता बघा मिक्स होत चाललं तो. ॲक्च्युली ते कडव पाणी गरम करत त्याच्यात टाकलं तरी चाललं असतं ना. चालला असता. हां हा म्हणजे चांगला झाला असता. नुसतं हां तसा तुम्ही टाका है ना. कलर टाकायचा ना त्याच्यापेक्षा हा रस हां उत्तम. पिठातच टाकला तरी चालेल. कलर आपण कृत्रिम कलर टाकण्यापेक्षा हे बरं. आणि कलर येतो चांगला. हां जे आपण उकळ काढतो ना त्याच्यात त्या पाण्यात टाकला तरी चालेल है ना. मस्त लागेल तसं टाकून. मी टाकला नाही तसा. हां हे बघा पीठ आपलं मळून झालंय. हां तो कलर सुंदर आलाय हा बघा. कलर बघा कसा आलाय तो बेटाचा. आता याच्या आपण लाट्या बनवायच्या. पेशी करून. हे बघा आता आपण लाट्या करून घेतोय.
अशा पद्धतीने पिशवीत घालून जरा सोपं पडतं ते पटकन होतं. अशा पटापट होत आहेत लाट्या. आता या सगळ्या लाट्या आपण अशा तयार करून घेऊया. नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवू. हे बघा आता आपल्या लाट्या झाल्या आहेत. आता आपण मोदक बनवायला सुरुवात होते. अशा एकावर एक त्या लाट्या ठेवायच्या अर्ध गोलाकार. बस तेवढ्या. आता याच्यावर आपल्याला सारण ठेवायचं आहे. ते कशा पद्धतीने ठेवायचं ते आई आता सांगेल. कसं ठेवायचं ते हे असंच ठेवीत जायचं. हां सार असं लांबड असं म्हणजे जास्त जाड नाही ठेवायचं ते. जाड ठेवलं तर आपल्याला ते गुंडाळायचं आहे परत असं पारी. ठेवायचं. हां आता भाई अशा पद्धतीने ते पाऱ्या एकावर चिटकवून घ्यायच्या. ह्या बघा लाटे आपण बनवून घेतले. असे ठेवायच्या एकावर एक. कशा ठेवायच्या ते सांग. मी ठेवले अशा हां. ठेवायच्या. हो जाय ते आणि असं आपण हे सारण ठेवायचं मध्ये असं. हे बघा असं ठेवलं की ते अशा करीत जायचं. ते अशा ह्या इकडे चांगलं चिटकवून घ्यायचं. इकडं हा भाग आहे ना, हां असा चिटकवून घ्यायचा जसं आपण करंजीला चिटकवतो ना. अशी घ्यायची बरोबर आहे. हां बरोबर. बंद करून बंद करा असं. आणि हे असा आकार करीत जायचा त्याचा. हे फोल्ड करायचं असं गोल गोल गुंडाळत जायचं आहे है ना. हे बघा हा झाला गुलाब. आपण आता गुलाबाच्या पाकळ्यासारखं दिसतोय. तो मस्त दिसतोय कलर. हां आणि या पाकळ्या. हा बघा हा मोदक झाला हा आपला मोदक तयार. हे असं असं हा आपला ठेवायचं. मोदक झाला. हे असेच आपण आता सगळे बनवून घेणार आहोत. आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण बनवायचं म्हणजे लहान मोठे कसे आपल्याला हवं तसं बनवा. हां लहान पण बनतात त्याच्यात. हे बघा जशी तुमची पारीचा आकार असेल तसा बरोबर मग मध्यावर घ्यायचं आहे ते. आता आपले गुलाब दिसत आहेत. मस्त गुलाबाच्या फुलासारखे. गुलाबाचा आकार आहे तो. कशी पद्धत आहे ते बघून घ्या. असं तुम्ही बनवा.
हां आणि आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला हां. तर व्हिडिओला लाईक लाईक करा, करा, शेअर सबस्क्राईब करा, करा. कमेंट करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला टच करा, मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे असं तुम्ही बनवून बघा कसं दिसतात ते. कसे दिसतात ते पण आणि कसे लागतात ते पण हां सांगा. आणि हे बरोबर आहे की चुकीचं आहे ते पण सांगा. कमेंट करून सांगा मला. हां. चला आपण एक एक सगळी बनवून घेऊया. किती बनतात तेवढे आपले. मग दाखवूया. हां. हे बघा पाणी ठेवलं आहे मी उकळंसं. ते पाणी आता उकळलं. आता हे मोदक चाळणी त्याच्यावर ठेवायचे. हे वरती झाकण ठेवायचं. 10-15 मिनटं उकडायचे. हे बघा हे आपले आता मोदक झाले.